श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल ज्याचं नाव आहे राधिकाज रेसिपी अँड ब्लॉगिंग. चला तर आज आपण मस्त अशी रेसिपी बघणार आहोत, ढोकळा. तर ढोकळा सर्वांनाच आवडतो. चला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मोठं पातेलं घेतलं होतं, त्याच्यामध्ये मी तांदूळ ॲड केलेले होते 2 वाटी, 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धा वाटी पोहे घेतलेले होते. हे सर्व प्रमाण आपण एकाच वाटीने मोजून घेणार आहोत. मी तसंच केलं होतं, तुम्हीही तसंच करा. त्यानंतर इथे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असं ते डाळ, तांदूळ आणि पोहेचं मिश्रण आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तर तुम्ही सुद्धा असं धुवून घ्या. आणि इथे मी तांदूळ जो आहे तो रेशनचा वापरलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या इच्छेनुसार कुठलाही तांदूळ यूज करू शकता. तर बघा इथे आता सकाळी मस्त ते असं भिजून झालेलं होतं. त्यानंतर मी त्याला मिक्सरमध्ये काढून घेणार होते. तर सकाळी सुद्धा हलकंसं त्याचं पाणी काढून घेतल्यानंतर मग मी मिक्सरमध्ये वाटण त्याचं तयार केलेलं होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करा. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आज आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा माझे ब्लॉगिंग डेली रुटीन जे आहे ते तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी त्या बॅटरमध्ये आता थोडीशी दही आणि नमक ॲड केलेलं होतं. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. इथे बघा असं थोडंसं जास्त बारीक आणि जाडसर असं वाटण मी त्याचं केलेलं होतं. याच पद्धतीने मी सर्व बॅटर जे आहे ते तयार करून घेतलं, मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर एका मोठ्या पातेल्यात मी ते काढणार होती. तर बघू शकता तुम्ही ते सर्व मिक्सरला वाटण करून घेतलं आणि त्याच्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद ॲड केलेली होती. हळद तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण एक छोटीशी टीप आहे, त्याच्याने काय होतं मिक्सरचं भांडं आपला येल्लो होतं आणि नंतर ते काळपट दिसायला लागतं. म्हणून मी कधीच मिक्सरच्या भांड्यामध्ये हळद वापरत नाही, तर नंतरच टाकायची. तर थोडीशी हळदीला रंग माझ्याकडचा कमी होता, तर त्याच्यासाठी मी अजून परत हळद ॲड केलेली होती. त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे मी आता स्टीम करण्यासाठी ते ढोकळ्याचं भांडं होतं माझ्याकडे, त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे. तुम्हीही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्या पातेल्यात किंवा कशातही पाणी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर ज्या ताटामध्ये मी बॅटर टाकणार होते ढोकळा बनवण्यासाठी त्याला मी छान तेलाने असं ग्रीस करून घेतलेलं होतं. आणि पूर्ण ग्रीस का करायचं, तर जरा जास्तीच तेल लावायचं. जेव्हा ढोकळा आपण काढतो तेव्हा चिपकत नाही, इझिली तो बाहेर निघतो. मग 10 मिनिटांनी ते पाणीही उकळणार होतं. तेवढ्यात मी इकडे बॅटरमध्ये इनो टाकलं होतं. इनो याच्यासाठी मी टाकत आहे कारण की मला इन्स्टंट बनवायचा होता. तुम्ही जर 10 ते 12 तास तुमच्याकडे टाईम असेल तर ते बॅटर तसंच ठेवायचं 8 ते 10 तास आणि मग तुम्हाला इनोची गरज येणार नाही. तर इथे एक गोष्ट की इनो टाकल्यावर बॅटर एकाच साईडने ढवळायचं आहे, म्हणजे एकाच साईडने त्याला मिक्स करायचं आहे, दोघं साईडने नाही. त्यामुळे त्याच्यात बबल्स तयार होतात. तर बघा इथे मी आता ताटामध्ये ते बॅटर पूर्ण काढून घेतलेलं होतं आणि तेवढेफार जे बबल्स टाकताना पडतात ते सुद्धा काढून घ्यायचे. असं हलकं डॅब करून काढून घ्यायचे आहे. तर बघा पाणी मस्त उकळलं, तर ठेवताना जरा सावधानी ठेवा, काय ना हाताला भाजू शकतं, वाफ बसू शकते. इथे त्यानंतर मी घट्ट असं झाकण ठेवलं होतं. नंतर लगेच फोडणीची तयारी करून घेतली. तर इथे फोडणीसाठी मी जिरे, मोहरी, साखर घेतलेली होती, गोड आवडतं म्हणून पाणी घेतलेलं होतं आणि कोथिंबीर, मिरच्या. नंतर मी ते एक छोटं पातेली ठेवलं आणि त्याच्यामध्ये साखरेचं मी पाक तयार करून घेणार होतं. अगदी 2 मिनिटात ते साखर विरघळेपर्यंत आपल्याला ते गरम करायचं आहे. त्यानंतर लागलीच फोडणीची छोटी कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि नंतर त्या तेलामध्ये आता मी जिरे, मोहरी सर्व फोडणी घालून घेणार आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात याच्यासाठी कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. मी अजून कोणत्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर कराव्यात, कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असेल त्यासाठी मला तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. तर इथे बघा मी जिरे, मोहरी टाकल्यानंतर मिरच्या टाकल्या. तर मिरची जरा सावधानीने टाका, काय होतं की ते अंगावर उडू शकतं. तर बघू शकता इथे मिरची वगैरे टाकून घेतलेली आहे. फोडणी छान अशी मस्त होत होती आणि जरा जास्त तेल तापलं म्हणून मी गॅस इथे बंद केलेला होता. नंतर परत चालू केला आणि त्याच गॅसवर ते साखरेचं पाणी ठेवलं आणि लगेच तिथे मी त्याच्यामध्ये ते फोडणी सर्व ॲड केलेली होती. आणि नंतर 10 मिनिटांनी इकडे ढोकळा बघितला तर मस्त असा झालेला होता. तर थोडंसं थंड होऊ दिलं, 10 ते 15 मिनटं ढोकळ्याला बाहेर काढून घेतलं होतं ताट. थंड झाल्यानंतर कडा मोकळा करायला इझी जातं, गरम थोडंसं हाताला चटका लागतो म्हणून. तर तेल लावल्यामुळे तो पटकन निघालेला होता आणि मस्त असा ढोकळा फुललेला होता, बघू शकताय, तुम्हाला दिसतच असेल. तर त्यानंतर मी त्याचे छोटे छोटे असे तुकड्यांमध्ये कट करून घेणार होते, जेणेकरून
फोडणी टाकल्यानंतर ती फोडणी पूर्ण आतमध्ये जाते. तर बघा तुम्ही, इथे मी सर्व कट करून घेतलेला होता ढोकळा आणि लगेचच मी फोडणी इथे टाकून घेणार होते. तर तुम्हाला एक स्लाईड मी काढून दाखवणार आहे. तुम्हाला कट करताना थोडा अंदाज येत असेल, जेव्हा कट करते तेव्हा बघा कसं स्पंजी असं होत आहे. तर खूप छान चवीला लागतो. नाश्त्यासाठी तुम्ही मुलांना बनवून नक्कीच द्या, किंवा कधीतरी सॅटर्डेला वगैरे असतं मुलांना काही आपण फेवरेट देऊ शकतो, त्या पद्धतीने एक आठवड्यातून एक दिवस तुम्ही असं स्कूलमध्ये पण मुलांना बनवून देऊ शकता. झटपट असं होऊन जातो आणि खायलाही पौष्टिक आहे. डाळ तांदूळ असल्यामुळे रव्याच्या ढोकळ्यापेक्षा हा पौष्टिक आहे. तर नंतर मी जी फोडणी केलेली होती ती हलकीशी गरम होती तेव्हा असं टाकून घेतलेलं होतं. अगदीच गरम पण नका टाकू, काय होतं ते, नाही तर ते ढोकळा जो गरम असतो त्याला थंड होऊ द्यायचा, तरच ते टाकायचं. बघा इथे मी मस्त अशी कोथिंबीर ही त्याच्यावर वरतून टाकून घेतलेली होती. नंतर बारीक अशी शेव टाकली होती. खूप सुंदर ढोकळा तयार झाला. तुम्ही सुद्धा असाच नक्की ट्राय करा.